च्या बाबतीत माझी आजही चर्चा झालेली नाही आहे, पण चर्चा होणार याबद्दलसुद्धा मी नाकारू शकत नाही आहे आणि चर्चा करायला काहीच अडचण नाही आहे. कारण का शेवटी त्यांचा दृष्टिकोन आणि माझा उद्दिष्ट हा एकच आहे. कारण काय शेवटी आमच्या पंजोबांनीच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनीच पहिलं आरक्षण दिलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग ते घटनेत ते अंमलात आणलं आणि म्हणून मनोज जरांगेंना मी नेहमीच सहकार्य, नेहमीच माझा सपोर्ट राहिलेला आहे. राजकीय चर्चा झालेली नाही, पण राजकीय चर्चासुद्धा लवकरच त्यांच्याशी होईल. वाद कुठेतरी वाढताना दिसतोय. शिवफुले शाहू आंबेडकरांच्या या राज्यामध्ये असा मराठा आणि ओबीसी वाद वाढताना दिसतो, त्याबाबत आपली भूमिका काय? मराठा ओबीसी वाद होऊ नये ही मी या मताचं आहे. ही शाहू महाराजांची शिवाजी महाराजांचं महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेलं आहे महाराष्ट्र. पण आता कुठेतरी सगळ्यांनी एकत्र बसणं गरजेचं आहे. कारण का शेवटी शिवाजी महाराजांनी सुद्धा ज्यावेळी स्वराज्य स्थापन केलं ते 18 पगड जात 12 बलुतेदारांसाठी स्वराज्य होतं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा ज्यावेळी आरक्षण दिलं त्यावेळी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा सुद्धा त्यात समाविष्ट होता. पण सगळ्याच जातीतल्या लोकांना त्याचा आनंद त्यांनी लुटायला पाहिजे. त्यांना सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनाचा मी आहे. आता कसं बसवायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आज अनेक पक्षांनी आपली भूमिका घेतलेली आहे. त्या पक्षांनी जी भूमिका घेतली आहे ते आरक्षण टिकणार का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यावरसुद्धा मी लवकरच सविस्तर पद्धतीने मी आपल्याला बोलणार आहे. माझं एकच मत आहे की मराठा समाजाच्या लोकांनी आणि ओबीसीच्या लोकांनी इथं बसायला पाहिजे. इथं मोठा धाकटा भाव आता विषय राहत नाही आहे. या सगळ्या गरीब मराठ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि म्हणून या टप्प्याटप्प्याच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांनी क्लिअर पवार साहेबांनी एकत्र बैठक घ्या, सर्व पक्षीय नेते आणि जरांगे असं आव्हान केलेलं आहे. काय नाही पूर्वीच नाही, मलाही निश्चित घ्यायचा विषय नाही. पूर्वी मुख्यमंत्र्यांनी बोलवली होती. 1-2 काय 3 मीटिंग्स बोलवल्या होत्या. मी सगळ्या मीटिंग्स अटेंड केल्या. परवाच्या मीटिंगला मी काय गेलो नाही. त्यातनं काय कोणच येत नव्हतं, मी गेलो नाही. पण त्यांनी परत मुख्यमंत्र्यांनी जर मीटिंग बोलवली तर मी निश्चित जाईन. शेवटी गोडी गुलाबींनी सगळ्या समाजातल्या लोकांनी राहायला पाहिजे. पण या गरीब मराठ्यांना न्याय कसं मिळवून देणार आहे? म्हणजे नुसतं गोडी गुलाबांनी म्हणायचं आणि त्यांना गरीब मराठ्यांना न्याय मिळवून द्यायचा नाही असं होणार नाही ना. शेवटी शाहू महाराजांचं आपण नाव घेतो ना, शाहू महाराजांची भूमिका हीच होती. 40-50% आरक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं. मग आता कसं बसवता येते त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. किंबहुना तुम्ही वरचं जे 10% आरक्षण दिलं हे कसं टिकवणार ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. तुम्ही 10% आरक्षण दिलं आहे, 2दा ओढलेलं आहे, ते कसं टिकवणार ह्याच्यावर बोलायला पाहिजे. नुसती आपली भूमिका काय नाही, हे टिकवणार कसं ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. तुम्ही ह्या गरीब मराठ्यांना आरक्षण कसं गरीब मराठ्यांना आरक्षण कसं देणार ह्याच्यावर बोलायला पाहिजे. बिहारच्या बाबतीत सुद्धा मध्ये विषय झाला ते टिकलं नाही, त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. तर या सगळ्या अशा गोष्टी आहेत ते टप्प्याटप्प्याने स्वराज्यसुद्धा हे सगळ्या गोष्टी क्लिअर करत. स्वराज्य पक्ष किती जागा लढवण्याची मी पहिल्या याच्यातच सांगितलं ते अजून निर्णय झाले नाही किती सीट्स आम्ही म्हणजे किती लढू, पण लढवणार हे निश्चित आहे. काय मुद्दे घेऊन आपण